हे वास सुरू आहे, हे वास येत आहे तू हे घाणीची. हा एवढी घाण आहे इथं. तुम्ही इथं राहता बाजूला, इथं गाडी पंजाबी करत आहे आणि इथं एवढी घाण आहे. कोणी येऊन घेऊन जाय चालला. उभं राहू नाही शकत. कसं घाण समोर उभं राहू. मी 2-3 वेळा भांडलो होतं, असं उचलून नेले होते, पण आता नाही नेत आहे. हे दुसरीकडून आणून टाकला वाटते. इथं एकदम म्हणजे एवढी घाण तर कधीच नव्हती. पहिलेपासून अशीच आहे. 15 वर्षापासून तुम्ही नाही आले तेव्हापासून घाण चालू झाली. हे पांढरकवड्यातला मागील 8 महिन्यापासून साफ न केलेला बुरटपुऱ्यातील नाला आहे आणि या नाल्यावर अशा प्लेट खराब झाल्या आहे. या पूल बांधलेला आहे, त्याच्या प्लेट चढल्या आहे. याचे 2 वेळा बिलं काढले आहे. हे सगळं चढवून गेलं तरी बदलत नाही आहे. हे 20 वर्षापूर्वी अनिल तिवारीनं बांधलं होतं. आता कोणी कधीही पडू शकते आणि मरू शकते. या नाल्यात सीओ येऊन पाहत नाही. पूर्ण कचरा आहे, पूर्ण कचरा है. कोल्हामपुर. और ये जो गंदगी है, ये आपने मुझे 3 साल पहले बताई थी. हाँ मैंने अफसर लोग लाके बताए थे. हाँ ये नाला बनाने को बोला था. हाँ. उन्होंने बोला, तिवारी ने बोला बोल के नहीं करना. आप देख रहे हैं ये सब गंदगी. यहाँ आप रहते हो सब लोग. अब वो वोट मांगने को आए, उधर है यहाँ का एमएलए. हाँ. जाके बोलो उसको जरा इसमें नहा ले बोलना. यार जो भी आएगा उसको यही बोलेंगे कि पहले इसमें डूबो और हमारे तक क्या हो. हो. ही पांढरकवड्याची वस्ती. ही इथं घाण बघा. हे राहणारे लोक आणि हे घाण, ही सगळी डुकरं. ही घाण बघा, घाण. तुम्हाला वाटत असन कमी घाण आहे. हे बघा, हे घाण. ना नाली केली ना काही केली. कारण राहणारे लोक गरीब आहे. यांचा आवाज कोणी ऐकणार नाही आहे. आणि याच्या बाजूले सलीम खेतानीचा लेआउट आहे. तिथं पाईपलाईन टाकली आहे, तिथं रस्ता केला आहे आणि त्याच्या बाजूले राहणारे हे गरीब आहे. हे बघा. तुम्हाला त्रास होत नाही का डुकराचा? त्रास होतो पण कोणी ऐकणार नाही. ऐकणार कोणीच नाही. कंप्लेंट केलं तर काय नेत नाही, काय नाही, कोणीच नाही. उलट आणून सोडते. डुकरं इथं आणून सोडते. ते तर म्हणत होते डुकरं तुम्ही पोचले म्हणून. आम्ही कशाला बकऱ्या थोडी आहे. डुकरं आहे ना ते. ते तर म्हणे इथले लोक डुकरं पोचले म्हणे. ते बाई नाही, तुम्ही तिकडे होते, तिकडे नाला पाणी. तिथं आले, तिथं मी बरोबर करून दिला. आता या बाईचं नाव डुकरवाली बाई ठेवतो मी.
इथं नाव डुकरवाली बाई. प्रीती मडावी. हम्म.